पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, तुम्ही पाहताय झी मराठीवरचा हा तुमचा अतिशय लाडका, प्रेमाचा आणि आपुलकीचा कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाने गेली अनेक वर्ष तुमच्यासारख्या गृहिणींना इथे आमंत्रित केलं आणि तुमच्या स्वयंपाकाने हे स्वयंपाकघर खुललं। असा आपला एक पोटभरीचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। मधुराजी स्वागत। हॅलो हॅलो। ठीक आहे, माझं कोणीच नाही आलो करत। कशाला तुझं स्वागत करायचंय? तू काय आमंत्रित आहेस का? नाही, तुझ्या बाबांनी तुला इथे पाठवलंय, एवढंच तुझं काम नाही। तू मला बोलवून घेतलंय। मी कशाला बोलवून त्यांनी मला घेऊ? बोलवून संकटाला आपण म्हणतो का तू माझ्याकडे ये म्हणून? कधीच नाही, ते येत असतं न सांगता। चल आपण एक काम करू, आपण नेहमी भांडत असतो ना, आज आम्ही एक स्पर्धा आमच्यामध्ये, विरुद्ध शब्द उच्चारायचे, चालेल ना? हो चालेल। हा चला, 1 2 3। पहिला शब्द तू। नाही, तू। चांगला, वाईट, उत्तम, बेकार, आता तू सुरुवात कर ना। सुंदर, कुरूप, छान, वाईट, जल, काय? जल, पाणी, जल, पाणी, जमीन, आग, पाणी, लाकूड, काहीच्या काही विचारतीये। खरं म्हणजे कसा गेम होणार याच्यात? लाकूडचा विरुद्धार्थी काय लोखंड सांगायचंय का आम्ही? काहीतरी बोलायचं। असो, चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे, असं करता करता आम्ही आपले खेळीमेळीचं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतो। पण आज म्हणजे तुम्ही हळद, मी कुंकू आणि ही टिकली तर टिकली, असा प्रकार आहे। खूप छान। चला मधुराजी, आज स्वयंपाक पाणी काही आहे ना? हो आहे। करणार आहात ना? काय आजचे पदार्थ आहेत? आज पौष्टिक म्हणून मुगडाळीचे धिरडी, पनीर बैदा रोटी। हे ॲक्च्युली नॉनव्हेज पदार्थ आहे, चिकनचं बनवतात, चिकन बैदा रोटी असते। आपण शाकाहारी बनवतो, त्यामुळे पनीर बैदा रोटी आणि एक पौष्टिक आपण पेय। ठीक आहे, चला ह्या पदार्थांकडे आपण जाऊया। पण त्याआधी गेल्या काही दिवसात तुम्ही खाण्याशी निगडीत शिकलेली एखादी गोष्ट, नव्याने अनुभवलेली गोष्ट काय सांगता येईल आम्हाला? आपले मराठी पदार्थांचं हवं तसं संग्रहीकरण किंवा इतिहास नोंदवला नाही गेलेला, आणि मग वाचन करत असताना काही माहिती जशी जशी मिळत जाते तसतसं ना एक एक पदार्थ उलगडत जातात। त्यामध्ये अलीकडेच ठोंबरा आहे, बुळगं आहे, पिठवणी आहेत। पिठवणीचा उल्लेख वि स खांडेकरांच्या एका कादंबरीमध्ये पण आहे। तर हे खूप छान वाटतं, म्हणजे असे पदार्थ एक 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 उलगडत गेले आणि ते सगळ्यांपर्यंत पोचवायचे। ठोंबरा, ठोंबरा कशाचा बनतो हा पदार्थ? पूर्वीच्या काळी जे धान्य कांडायचे ना, आता ज्या भागात जे पिकतं तिथे ते शिजतं, बरोबर। तर पश्चिम महाराष्ट्रात ज्वारीचं पीक जास्त येतं, त्यामुळे कोल्हापूर तिकडे या भागात ठोंबरा बनवला जातो, मक्याचा, ज्वारीचा। जी कणी राहते ना चुरी, त्यापासून ते शिजवून बनवला जातो। कोकणामध्ये कणेरी बनवतात, तांदळाच्या चुरेपासून कणेरी बनवतात, ती अजूनही बनवतात असं मला वाटतं। आणि तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळालंय? हो, म्हणजे बघा, साहित्यामध्ये सुद्धा पाककलेचा केवढा रेफरन्स घेत घेत आपल्या मोठ्या मोठ्या लेखकांनी सगळं लिहून ठेवलेलं, हो की नाही? आणि आज आपण जे पदार्थ पाहणार आहोत ते तुम्ही सांगितलेत, हो की नाही? चला मग आता पहिला पदार्थ कुठला करतोय? मुगडाळीचा धिरडा। मुगडाळीचं धिरडं पौष्टिक पदार्थ असणार आहे। आणि धिरडं म्हणलं की मला पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो ब्रेकफास्ट, कारण आपल्याला घाईघाईत ऑफिसला जायचं असतं, शाळांमध्ये मुलं पाठवायची असतात, अशा वेळेला धिरडं हा एक अतिशय पौष्टिक आणि चटकन होणारा पदार्थ आहे। वेळ वाया घालूया नको, लगेच बघूया धिरडं। धिरड्याचं साहित्य आता आपण बघूया, सांगा। मुगडाळ स्वच्छ धुवून 2 ते 3 तास भिजवून घ्यायची। बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, लसूण, धणेपूड, थोडासा गरम मसाला, मीठ आणि हळद। वा, आता हे धिरडं करताना हे तर झाले बेसिक साहित्य, पण आता शेवटी चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे आहेत म्हटल्यानंतर मग वरती समजा आपण कॉर्न घातले किंवा थोडंसं चीज घातलं तरी चालतं ना? पनीर घालू शकतो, पनीर घालू शकतो किसलेलं, म्हणजे काय अजून त्याला थोडंसं तुमच्या लेवलनी बनवण्यासाठी, हो की नाही? पण आता सध्या आपण ह्या साहित्यात करूया। साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल, पहिल्यांदा करायची आता कृती। काय करायचंय? आता हे भिजवलेली मुगडाळ घ्यायची, मिक्सरच्या भांड्यामध्ये द्या। सालीची मुगडाळ नाहीये ना ही? नाही, सालीची घेतली तरी चालेल। चालेल, धिरड्याला जरा वेगळा रंग येईल। हो। तू खाल्लंयस का कधी धिरडं? एकदा खाल्लं होतं। एकदा खाल्लं होतं, आणि बाकी सगळ्या प्रकारची व्हेजिटेबल खाते, ते मला माहिती आहे। आता कळलंय, एवढ्या दिवसात कळलंय मला। यामध्ये एखाद दुसरी लसूण पाकळी, चव छान लागते।
हिरवी मिरची, मीठ अच्छा आणि थोडीशी हळद घालूया. बर. फक्त एक प्रॉब्लेम असं झालाय, मधुराजींनी जेवढी मूग डाळ घेतलीये तेवढ्यावरून धिरड माझ्या नशिबी येईल असं मला वाटतच नाहीये. नाहीच येणार. ते दिसतच आहे मला. आता काय करायचंय? थोडंसं पाणी घालूया. हो बस. आणि याची पेस्ट करून घ्यायची. मस्त, छान, शाबास. स्वरा आता स्वयंपाकात प्रो झालेली आहे. प्रो. आता ह्याच्यात आपण फक्त मूग डाळ घेतलीये. समजा हे मिश्र डाळींचं केलं तर तरी चालेल, आणखी पौष्टिक होईल. मसूर डाळ घेतली तरी चालेल. तरी चालेल. त्याच्यामुळे धिरड आम्ही फक्त मूग डाळ वापरतोय म्हणून तुम्ही मूग डाळच घेऊ नका. 2-3 प्रकारच्या डाळी घेऊन त्या भिजवून जर तुम्ही केलं तर ते अजून पौष्टिक होऊच शकतं. तवा गरम करून घेतला, तेल घालूयात थोडंसं. बस. म्हणजे आपण याला असंही म्हणू शकतो की मुगाच्या डाळीचं ऑमलेट. हो की नाही? जसं आपण टोमॅटो ऑमलेट करतो किंवा अंडा ऑमलेट करतो. कारण आता हे सगळे जे बाकी पदार्थ आहेत ते याच्यावरतीच घालायचे का? अच्छा. ते दिसायलाही छान दिसतं. बरोबर. आणि मग चटणी वगैरे नाही बाकी काही केलं तरी हरकत नाही. आपल्याकडे बघा एकाच पदार्थाला किती व्हरायटी देऊन करायची पद्धत आहे. आता हेच जर बेसनाच्या पिठाचा वापर करून केलं तर हे चिले होतील. हो की नाही? अंड्याचा वापर करून केलं तर ऑमलेट होईल. आणि मुगाच्या डाळीचं केलं तर धिरड होईल. काय काय घातलं आपण? वेगवेगळे मसाले घातले. लाल तिखट, गरम मसाला आणि थोडीशी जिरेपूड आणि मीठही घातलं. मीठही घातलं. त्यावर घालूयात कांदा. वा 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 वा. आणि जसं तुम्ही म्हणालात भाज्याही घालू शकतो. किसलेलं गाजर, पनीर, ढोबळी मिरची, चीज. कॉर्न. कॉर्न. करेक्ट. पण कॉर्न हा? मका. मका नाही, कॉर्न. ठीक आहे. आता किती वेळेला तोच विनोद? विनोद कुठे? मग वस्तुस्थिती वेगळं आहे. असतं. ठीक आहे. मस्त. सर्विंगला तितकंच महत्व आहे म्हणून हे आपण अख्खाही देऊ शकतो किंवा आपण कट करून एक पीस एकेकाच्या पानात वाढला तर 4 जण एकत्र खाऊ शकतात आणि पटपट पटपट खायला सुरुवात होऊ शकते. हो की नाही? वा. चला, एका बाजूने आपण ते करून घेतलं. छान रंग बदललेला आहे. परफेक्ट. मुगाच्या डाळीचं धिरड अप्रतिम ब्रेकफास्ट मेन्यू आहे. आम्ही ते छान तयार करून घेतो. काय झालंच? पटकन लिहून घ्या. साहित्य आणि कृती. आता मुगडाळीचं धिरड तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मुगाची डाळ घ्यावी. त्यात लसूण, हिरव्या मिरचीचे तुकडे, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालावी. यात थोडंसं पाणी घालून हे बारीक वाटून घ्यावं. आता तवा गरम करून त्यावर तेल सोडावं. तेल गरम झाल्यावर मुगाच्या डाळीचं पीठ त्यावर पसरवून घ्यावं. ते ओलं असतानाच त्यावर लाल तिखट, गरम मसाला, जिरेपूड घालावी. त्यानंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. आता धिरडं पलटवून दुसऱ्या बाजूनेही खरपूस भाजून घ्यावं. चविष्ट पौष्टिक मुगडाळीचं धिरडं खाण्यासाठी तयार आहे. तर आपलं मूग डाळीचं धिरडं तयार आहे. खूप छान. मला तर काळी पिवळी टॅक्सी आल्यासारखंच वाटतंय. ठेवा बाजूला. मस्त झाले ना धिरड. पुढचा पदार्थ काय? पनीर बैदा रोटी. पनीर बैदा रोटी. आता याच्यामध्ये मला एक प्रश्न विचारायचा आहे. बैदा म्हणलं की अनेकांचा गैरसमज होतो अंड आहे की काय, नॉनव्हेज आहे की काय. तर मग बैदा हा शब्द कसं काय आपण याच्यात वापरतोय? चिकन बैदा रोटी असते. बैदा म्हणजे रोटी जेव्हा आपण तव्यामध्ये टाकतो त्यावर चिकन असतं आणि कच्चं अंड फोडलं जातं. हो. तर आपण आज हे शाकाहारी व्हर्जन करतो. यामध्ये अंड्याचा वापर नाही करत. नावामुळे गोंधळून जाऊ नका. पनीर बैदा रोटी आपण करतोय. लागणारं साहित्य सांगा. पनीर कुस्करून घेतलेलं आहे. बारीक चिरलेलं टोमॅटो. याची रोटी बनवण्यासाठी मैदा, बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, गरम मसाला, कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, धनेपूड आणि मीठ. चला मग कृती करू. काय करायचंय? आधी कणिक मळून घेऊयात आपण. शाळेत जातीयस की नाही अशात तू? जाते ना. काय चालू आहे सध्या शाळेत? शाळेत आता एक्झाम सुरू. कितवीची एक्झाम आहे तुझी? कितवीची एक्झाम तुझी? हा, चौथीची. चौथीची. अच्छा.
यामध्ये मीठ घातलं मैद्यामध्ये, आता थोडंसं तेलही लागेल. बर. बस. आणि पाणी. मला एक सांग स्वरा, तू आता ह्या कार्यक्रमामध्ये दिसतेस, वेगवेगळे पदार्थ खातेस, मग तुझ्या शाळेतले फ्रेंड्स तुझ्याशी याच्याशी निगडीत काही बोलतात का? हो. काय बोलतात? की तू खूप छान करतेस आणि संकर्षण काका ॲव्हरेज आहे. नाही छान करतो. अच्छा. मधुरा मावशी पण छान करते. अच्छा. मी तर उत्तम करते. मी शाळेतली मुलं काय म्हणतात ते विचारतोय, तुझ्या मनचं नाही विचारलं आम्ही. अरे तेच म्हणतात तुझं सगळ्यात जास्ती आवडतं असं म्हणतात. छान मैदा मळून झालाय. आणि हे ना हलकंसं घट्टसरच ठेवायचं, खूप सैल नाही म्हणायचं. आता हे मुरण्यासाठी ठेवूयात एक 10 मिनिटं बाजूला. तोवर आपण याचं सारण बनवून घेऊया किंवा भाजी. मसाला. येस. ह्या रोटीच्या आत स्टफिंग भरायचंय का आपल्याला? बर. शाब्बास, हुशार आहेस की तू. म्हणजे तेल घालूया. बस. तेल व्यवस्थित गरम करू. व्हेरी गुड. जसं मगाशी मी हिला विचारलं, तुम्हाला सुद्धा काही प्रतिसाद येत असेल, लोक तुमच्याशी या कार्यक्रमाविषयी काही बोलत असतील, काय विचारतात, काय सांगतात, काय म्हणणं असतं त्यांचं? त्यांनाही खूप छान वाटतात एपिसोड बघायला. तुमचं निवेदन ते जास्त एन्जॉय करतात, स्वराचं गाणंही एन्जॉय करतात, पदार्थही आवडतात. किती छान. यामध्ये आता कांदा घालूया आणि कांदा नेहमीसारखा परतून घेऊया सोनेरी रंगामध्ये. आणि यामध्ये अगदी पनीरच वापरलं पाहिजे असं काही नाही. मशरूम वापरू शकतो किंवा फ्लॉर बटाटा असा वेगवेगळ्या भाज्यांचं कॉम्बिनेशन करूनही हे स्टफिंग बनवू शकतो. करेक्ट. बरं मला एक सांगा, आपण वेगवेगळे पदार्थ घरी करतोच, तरी सुद्धा आपल्याला गाडीवर जाऊन खावं असं का वाटत असेल? कसा हसला बघा अनुभवी चेहरा. आम्हाला माहिती ना. बऱ्याचदा वेळ नसते, म्हणजे स्वयंपाक करायला वेळ नाही मिळत, गडबड असते, घरी उशिरा जातो, मग अशा वेळेस बाहेर खाणं सोपं पडतं, सोयीचं पडतं. स्पेसिफिकली महिला असतील ज्यांचं काम कायम स्वयंपाक करणंच आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, अनेकांची ना बाहेर खाणं ही एक हॉबी आहे. हो. म्हणजे जे असतात खरं तर हेक्टिक प्रोफेशनमध्ये, बरोबर आहे. आता तू तर आहेच, पण माझा एक मित्र आहे, तो अगदी चांगल्या मोठ्या पदावरती आहे, पण त्याला ना बाहेर खायची हॉबी आहे. अशी एक जरा गंमत असते. आता काय, तर हे छान परतून झालं की यामध्ये मसाले घालूयात. लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड, थोडंसं मीठ. आता यामध्ये पनीर घालूया. पनीर ना आमच्या भावंडांचं सर्वात जास्त फेवरेट आहे. आणि मुख्य माझ्या लहान भावाचा म्हणजे कझिन आहेत हे दोघं, चिन्मयचा आणि मिहीर दादा माझ्या मोठ्या भावाचा. त्यांना पनीर, आम्हाला पनीर खूप आवडतं. म्हणजे अच्छा, आम्ही पनीरचं काही असलं की भरपूर खातो. अरे वा वा वा. आता आपण कसुरी मेथी घातली, कोथिंबीर घातली, मसाले घातले, मीठही घातलं आणि पनीर नंतर शिजणारच आहे, त्यामुळे आता खूप शिजवायची गरज नाही. गॅस बंद केला आपण. चला, पनीर बैदा रोटीसाठी लागणारं मैद्याचं जे पीठ आहे ते आपण व्यवस्थित मळून घेतलं, ते जरा द्या. आणि अगदी लुसलुशीत झालेलं आहे. त्याच्या आत जे भरायचे ते तयार झालेलं आहे. आता हे जरा गार झालं की वळूया पुढच्या कृतीकडे. चला, पनीर बैदा रोटी आता अंतिम टप्प्यात आहे. करा सुरुवात. मधुराजींच्या हातचा पदार्थ खायचा आहे. पनीरचा आहे त्यात स्टफिंग, मैद्याचा आहे आवरण. का बास. आता अगदी छोटी पोळी घ्यायची आणि जितकं शक्य असेल तितकं पातळ लाटून घ्यायचं. बरं, तुम्ही म्हणाल तसं. आता ही पातळसर पोळी लाटून झाली की तव्यामध्ये तेल घालूयात थोडंसं. बघा, आणखी तेल स्प्रेड करायचं. सो ॲक्च्युअल त्यामध्ये अंड असतं, त्यामुळे हे ना स्टफिंग तव्यावरच करतात. अच्छा. मधोमध ही पोळी घालायची. यावर हे पनीरचं स्टफिंग चिकनचं असतं आणि मग त्यावर अंड फोडतात. हो, पण हे आता आपण व्हेज पदार्थ करतो त्याच्यामुळे हे सगळं पनीरचं आहे. आणि आता याचं
कढी घालून घ्यायची. म्हणून आपण गॅस मोठा नाही केला. मंद आचेवर हो, मंद आचेवर. नाहीतर मग हे सील नाही. अच्छा, रॅप सारखं अरे किती छान. चारी बाजूने करायचं. हो. मधुराजी तुम्ही फार टॅलेंटेड आहात. आणि मग हे आपण तेल का वापरतो? आता गॅस मोठा करायचा आणि छान खरपूस शेकून घ्यायची. शेकून घ्यायचं. आता हे पनीरचं आहे, तव्यात नाही केलं तरी चालेल, फक्त हे एक कल्पना यावी म्हणून मग तव्यामध्ये केलं. पनीर बैदा रोटी अशी छानपैकी खरपूस करून घ्यायची. आतलं स्टफिंग हे पूर्णपणे व्हेज आहे, पण तुम्ही त्याच्यामध्ये चिकनचा पदार्थ घालू शकता, अंड फोडू शकता, तुम्हाला हवं तर नॉनव्हेज करू शकता. आपण आता हे व्हेज करतोय, हो की आणि नाही? थोडंसं तेल जास्त ठेवायचं म्हणजे ते छान असं खरपूस मस्त कलर बदलेल त्याचा. रंग बदलेल. क्या बात आहे ना. आता ही सगळ्या बाजूनी ही जी पोटली किंवा ही जी रोटी तयार झाली ती छान खरपूस भाजून घ्यायची. चला मग पनीर बैदा रोटी आम्ही छानपैकी खरपूस भाजून घेतो. तुम्ही लिहून घ्या कृती आणि साहित्य. आता पनीर बैदा रोटी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका प्लेटमध्ये मैदा घेऊन त्यात चवीपुरतं थोडंसं मीठ, थोडंसं तेल घालावं. पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून त्याचा थोडा घट्टसर गोळा तयार करावा. आता सारण तयार करण्यासाठी एका पॅन मध्ये थोडंसं तेल घ्यावं. ते गरम झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा आणि तो सोनेरी रंगावर परतून घ्यावा. कांदा परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. तोही परतून घेतल्यानंतर त्यात लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड, थोडंसं चवीनुसार मीठ घालावं. आता त्यात कुस्करलेलं पनीर घालावं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी. आता सारण तयार झालं आहे. मळून ठेवलेल्या मैद्याच्या गोळ्यातून छोटा गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटून घ्यावी. तव्यावर तेल टाकून ही पोळी तव्यावर टाकावी. गॅस मंद आचेवर ठेवावा. पोळीवर मधोमध तयार केलेलं सारण घालावं आणि त्यावर बाजूच्या पोळीच्या कडा ठेवून पोळी बंद करून घ्यावी. ही पोळी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावी. चमचमीत पनीर बैदा रोटी खाण्यासाठी तयार आहे. पनीर बैदा रोटी तयार झालेली आहे आणि ही जशी खरपूस आहे तशीच ही फुगलेली सुद्धा आहे, हो की नाही? रोटी म्हणतोय मी. ठेवा आता इथे बाजूला. खाण्याचं मोह थोडं आवरूया, पुढच्या पदार्थाकडे जाऊया. काय नाव आहे याचं? खरबुजाचा आपण शेक बनवतो. काय म्हणणं आहे? छान. खूप आवडतो ना. लागणारं साहित्य सांगा. दूध, खरबूज, साखर आणि सब्जाच्या बिया ज्या भिजवून घेतल्या. पटकन कृती करूया. येस. काय करायचंय? मधुराजी, आपल्या घरातलं लेकरू खूप काम करायला लागले का? खूपच. तुमने ही तो हमें सिखाया है. पुरे खोटं वाटेल इतपत अभिनय करू नये. जरा कौतुक केलं तुला हे. नेहमी म्हणते मला मी कौतुकच केलं. ही मुलगी मला कौतुकच केलं. आत्ता करते तर. तू जर हुशार असशील तर ह्याच्यामध्ये अजून काय घातलेलं चालणार आहे सांग बरं. त्याच्यामध्ये अजून जे मधुराजींनी मागे एकदा रेसिपी दाखवताना घातलं सुद्धा होतं. वॉटरमेलन. करा तुम्ही कृती. मध. खरबुजात वॉटरमेलन कशाला? छान लागेल मिक्स टू फ्रुट्स. काय काय घातलं पायनॅपल तुम्ही? पण घालू पिठी शकतो. साखर आणि दूध. पिठी साखर आणि दूध. मध पण घालू शकतो. तयार. किती भारी. फास्ट आणि चविष्ट. आणि हे ना आपले पॉप्सिकल आपण बनवतो ना किंवा पेपर कप, त्यामध्ये भरून त्यावर स्टिक लावून फ्रोज जरी केले. मला आयडिया आली आहे. आपण टूटी फ्रुटी, मग हे आणि मग ते स्टिक असं पेपर कपमध्ये घालून आपण पॉप्सिकल बनवू शकतो. किती भारी बघा. म्हणजे चोचले जिभेचे लहान मुलांचे आयडिया पण मुलांच्या. तर असं करायला काही हरकत नाही, हो की नाही? टुटी फ्रुटी वापरून. वा 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 वा. सब्जा हा पोटासाठी फार चांगला. पोटामध्ये दाह असेल, शांत वाटायसाठी तुम्ही जे बाकी उपाय करता त्याच्यापेक्षा सब्जा खा. ह्याच्याने जरा जास्त शांत वाटेल, हो की नाही? सब्जा खूप आवडतो. हो ना. तुला आणि त्या लिंबू पाण्यात खूप आवडतं. किती छान. झाला आपला शेक तयार. बघू जरा.
अफलातून अप्रतिम. मध घाला, टुटी फ्रुटी घाला, तुम्हाला जे हवं ते घाला, पण करा नक्की, कारण आम्ही कष्टाने तुमच्यासाठी करत असतो. चला, आजचे 3ही पदार्थ झालेले आहेत. याचं साहित्य आणि कृती लिहून घ्यायचं राहिलंय ते लिहून घ्या. आता खरबूज शेक तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम मिक्सरच्या भांड्यात खरबुजाचे तुकडे घ्यावे, त्यात पिठी साखर, दूध घालावं आणि ते व्यवस्थित ब्लेंड करून घ्यावं. आता एका ग्लासमध्ये ते ओतून घेऊन त्यात सब्जाच्या भिजवलेल्या बिया घालाव्या. टेस्टी खरबूज शेक पिण्यासाठी तयार आहे. किती छान, अप्रतिम. तुम्हाला असं वाटेल की प्रत्येक एपिसोड नंतर हा असे शब्द उच्चारतो, हे खोटं कौतुक आहे की काय, पण खरं सांगतो, हे असे पदार्थ जे पौष्टिकही आहेत, पटकनही होतात. ब्रेकफास्टला खा, डिनरला खा, चहाच्या वेळेला खा, लंच टाइमला खा, कधीही खा, किंवा पेय प्या. तुम्हाला कुठल्याही वेळी चवही देतील आणि पौष्टिकताही देतील असे हे पदार्थ आहेत. छानपैकी मुगाच्या डाळीचे धिरडे आहेत, पनीर बैदा रोटी आणि खरबुजाचा शेक आहे. मधुराजी, थँक्यू सो मच. कसं वाटतंय तुम्हाला हे सगळे पदार्थ करून? खूप छान आहे ना? आम्हाला पण भारी वाटतंय. आणि आज तुम्ही भरपूर संख्येने केलंय, त्याच्यामुळे तिघांचंही पोट भरणार आहे. तुमचं पोट भरायचं असेल तर तुम्हाला हे सगळं करून बघायला लागेल. घ्या आता पटकन करायला आणि वाढा पानं, करा खायला सुरुवात. आम्ही घेतो निरोप, भेटतो पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती हाच ताजा गरमागरम आणि अतिशय उत्तम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.